माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक म्हणजे पूर्व मान्सून ही बैठक आज या ठिकाणी तो 2.5 तास या ठिकाणी चाललेली होती आणि त्यामध्ये सगळे विभाग आपल्याला कल्पना आहे, नेव्ही असेल, आर्मी असेल, रेल्वे असेल, BMC असेल, NDRF असेल, SDRF आहेत, सगळेच विभाग, कोस्टल एरिया असेल, हे सगळे त्याच्या डिपार्टमेंटचे सगळे प्रमुख अधिकारी या बैठकीला हजर होते. विभागीय अधिकारी जे आहेत सगळे ते सगळ्या या ठिकाणी हजर होते, ऑनलाईन हजर होते आणि ही विस्तृत अशी बैठक सगळा आढावा राज्यभराचा या ठिकाणी घेतला गेला. खरं म्हणजे यावर्षी एल निनोमुळे जून महिन्यात जास्त पाऊस आहे आणि नंतर पाऊस कमी दाखवलेला आहे आणि त्यामुळे जी काही काळजी घ्यायची असेल ती काळजी घेण्याच्या बाबतीमध्ये सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी घेतलेल्या आहे. दरवर्षी कुठे लँडस्लायडिंग होतं, कुठे महापूर येत आहेत, कुठे लाईटनिंग म्हणजे वीज पडून लोक मृत्युमुखी पडत आहेत, जनावरं मृत्युमुखी पडत आहेत आणि त्या संदर्भामध्ये अलर्ट करण्यासाठी या सगळ्या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे. या संदर्भात जे काही आवश्यक सगळं साहित्य असेल, मॅनपॉवर असेल, ट्रेन मॅनपॉवर असेल, SDRF, NDRF यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि मला वाटतं येणाऱ्या पावसाळ्यामध्ये कमीत कमी कुठे कॅज्युअल्टी व्हावी या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी विस्तृत अशी बैठक आज घेतलेली आहे. कुंभची कामं यावर्षी खरं तर आता अगदी जवळ आलेलं आहे, पावसाळ्यात अनेक कामावर परिणाम होऊ शकतो. या सगळ्या बाबतीत देखील काही वेगळी काळजी किंवा गोष्टी केल्या जातात, कारण कामं रखडू शकतात किंवा काहीसा वेळ लागू शकतो. नाशिक शहराची कॅपॅसिटी पाहता आपण यावेळेला जवळपास 30-32 कोटी रुपये खर्च करतो आहोत इन्फ्रास्ट्रक्चरवर जवळपास आणि त्या संदर्भामध्ये 7,500 कोटीचा तर फक्त आपला रिंग रोडच आहे. बाकी अंतर्गत रस्ते आहेत, सगळे हायवेत, रस्त्यांवर इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठा खर्च आपण या ठिकाणी करतो आहोत. पण मला वाटतं त्या कामांना आता वेगाने सुरुवात झालेली आहे. जी बेसमेंटची जी कामं असतात जवळपास खालची ती आता पूर्ण झालेली आहेत आणि पावसामुळे थोडाफार फरक पडेल, पण आम्ही नियोजन केलेलं आहे की 2027 कुंभ ज्यावेळेला सुरुवात होईल ऑगस्टमध्ये त्याच्यापूर्वी ही सगळं कामं आम्ही पूर्ण करणार आहोत. पण कुठे ते सिवरेज ट्रीटमेंटचे प्लॅन असतील 2,000 कोटीचे, कुठे रस्त्याची कामं असतील, कुठे घाट असतील, ही सगळी कामं आम्ही कुंभमेळ्याच्या पूर्वी पूर्ण करू. भाऊ, परत राजकीय प्रश्न. जळगाव नाशिक या म्हणजे खास करून नाशिकवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं दावा केला आहे. वारंवार त्यांचं म्हणणं आहे की ही जागा आम्हाला मिळायला पाहिजे. मग जळगाव आणि नाशिकच्या बाबतीत काय नेमकी भाजपची भूमिका असणार आहे? कारण संख्याबळात मात्र भाजप जवळपास राज्यात जर ठरवलं तर 16 पैकी 16 जागा देखील भाजप जिंकू शकतो. काय मित्रपक्षांच्या बाबतीत संख्याबळ जर आपण बघितलं तर सगळ्याच ठिकाणी आम्ही पुढे आहोत, सर्वात जास्त आहोत. आमच्या मित्रपक्षामध्ये तिघांमध्ये सुद्धा आमच्या नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य ज्या ठिकाणी त्या ठिकाणी असतील, ही संख्या ही आमचीच मोठी आहे. पण शेवटी ही आमची महायुती आहे. युती धर्म आम्ही पाळणार आहोत, पाळतो आहोत सुरुवातीपासून. त्यामुळे काही जागा मित्रपक्षांना द्याव्या लागतील. त्या संदर्भामध्ये आमची चर्चा झालेली आहे. आम्ही भाजपतर्फे मी आणि बावनकुळे साहेब होतो, झाल्यात या संदर्भामध्ये चर्चा झालेल्या आहेत तिन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या. आता हा चेंडू मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही मुख्यमंत्री महोदय यांच्या कोर्टामध्ये आहे. मला वाटतं 1-2 दिवसामध्ये त्या संदर्भामध्ये चर्चा करून निर्णय होईल. त्याला लागून अजून एक प्रश्न मुंबईच्या बाबतीतला. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद देखील की काल वरुण सरदेसाई यांनी बांद्र्यात जी कारवाई झाली, खरं तर आधी त्यांनी स्पष्टपणे कोर्टाचा नियम वगैरे बोलले, पण मात्र हेतुपुरस्सर काही ठरवून कारवाया होत आहेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे. फक्त आपल्याला न होणारं मतदान अशा पद्धतीनं विस्थापित करण्यासाठी हा भाजपचा डाव असतो. मला वाटतं आता अतिक्रमण जेवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, आपण बघतायत रहदारीचा विषय किती दिवसेंदिवस डोकेदुखी होत चाललेला आहे, अतिक्रमणं वाढत चाललेली आहे. मला वाटतं अतिक्रमण निघाली पाहिजे, त्याशिवाय मुंबईत हा सुखाने श्वास घेऊ शकणार नाही आणि म्हणून ही कारवाई झालेली आहे. याच्यामध्ये मतं मिळतात की नाही, कोण कुठल्या धर्माचा का पक्षाचा आहे का जातीचा आहे हे या ठिकाणी बघितलं जात नाही. आता लँडस्लायडिंगच्या संदर्भामध्ये सुद्धा इतके धोकादायक परिस्थिती काही ठिकाणी मुंबईमध्ये आहे, घाटकोपरसारख्या ठिकाणी असेल, पण त्या ठिकाणी सुद्धा काही अतिक्रमण काढावी लागतील. अन्यथा मला वाटतं की पुढे काही जर घटना झाली तर खूप मोठी मनुष्यहानी त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मग त्यावेळेला तुम्ही म्हणाल, मला वाटतं काही गोष्टी या कराव्या लागतात, त्याला कुठला पर्याय नसतो आणि म्हणून ही कारवाई झालेली आहे. याच्यामध्ये कुठलंही राजकारण तुम्ही आणू नका. वारंवार सरकारकडून सांगितलं जातं की कुठेही तुटवडा नाही आहे, पेट्रोल डिझेल असेल किंवा इतर सगळ्या गोष्टीचा. मात्र
ग्रामीण भागात खास करून शेतीच्या कामासंदर्भात प्रत्येक पेपरवर गर्दी झालेली दिसत आहे, व्हिज्युअल्स अनेक ठिकाणचे गंभीर येत आहेत. या सगळ्या संदर्भात काल देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले, मात्र काही आढावा तुम्ही घेणार आहात का किंवा अगदी कारवाई त्या संदर्भातली? हां, निश्चित खरं म्हणजे मी उद्याच बैठक या संदर्भात ठेवलेली होती, पण उद्या मुख्य सचिव हे बाहेरगावी जात आहेत, तर त्यांनी रजा टाकलेली आहे. त्यामुळे एखाद 2 दिवस बैठक मागे पुढे होईल किंवा काय असेल तेव्हा विभागीय आयुक्त जे आहेत ते असतील, कलेक्टर असतील, त्यांना आम्ही काही सूचना देणार आहोत. पण आजही मुख्यमंत्री महोदयांनी तेच सांगितलं या बैठकीमध्ये की गेल्या वर्षीची तुलना आज आपण या ठिकाणी केली. डिझेल मागच्या वर्षी यावेळेला किती विकलं गेलेलं होतं, किती खप होतं, आणि यावर्षी जर आपण सगळी माहिती घेतली तर मला वाटतं काही काही ठिकाणी 15%, 18%, 20%, 22% जास्त डिझेल या महिन्यामध्ये त्याला डिमांड झालेली आहे. लोक सगळ्या कॅनाच्या कॅना घेऊन त्या ठिकाणी ते डिझेल साठवून ठेवत आहेत. काही ठिकाणी जे गरजू आहेत ते तर घेत आहेत, त्यांना ते दिलंच पाहिजे, ट्रॅक्टरवाल्यांना दिलं पाहिजे, कारण शेतीचे कामं चाललेले आहेत, काही सरकारी कामं चाललेले आहेत. पण मग 20% डिझेल एकदम डिमांड कशी वाढली हाही संशोधनाचा विषय आहे. आणि म्हणून मला वाटतं की काळजी करू नका, डिझेल पर्याप्त आहे. मागच्या वर्षी जेवढं आहे दिलं तेवढं यावर्षी आपण दिलं, पण त्याच्यावर जर मग खपत वाढली असेल, मागणी वाढली असेल, तर मला वाटतं लोक भीतीमुळे त्या सगळं स्टॉक करू पाहत आहेत, घरात ठेवत आहेत. काही ठिकाणी काही मंडळी ब्लॅकने विकण्याचाही प्रयत्न करते आहेत. मला वाटतं तसं कोणी करू नये. या संदर्भामध्ये पुन्हा उद्या परवा एक सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सगळी माहिती समोर घेतली जाईल. या सगळ्या तेल कंपन्या त्यांच्याकडून सुद्धा आम्ही माहिती घेऊ की मागच्या वर्षी, त्याच्यात 1 वर्ष आधी आपण किती डिझेल विकलेलं होतं, किती गेलं होतं, आणि आता किती मागणी, आता किती दिलेलं आहे. मला वाटतं मागच्या वेळेला जेवढं डिझेल या दिवसामध्ये आपण या महिन्यामध्ये या दिवसात देत होतो त्यापेक्षा खूप जास्त डिझेलची मागणी आता पेट्रोल पंप करतायत, लोकांकडून होते. मग ही का होते हाही संशोधनाचा भाग आहे. आणि म्हणून लोक, मी असं सांगेल, पुन्हा आवाहन करेल की काही कुठे शॉर्टेज फार येणार नाही, पण आपण शॉर्टेज येणार आहे म्हणून घरामध्ये डिझेल भरून ठेवू नका. सर हिंदी बैठक जो हुई है बारिश को सर बारिश को लेकर जो है राज्य में अलर्ट और इन सारी चीज़ों को लेकर जो बैठक हुई है, किन बातों पर जो है फैसला लिया गया, क्या निर्णय लिया गया, उसके बारे में? आपत्ति व्यवस्थापन विभाग, डिजास्टर मैनेजमेंट विभाग की तरफ से आज वो 2.5-3 घंटे की बड़ी बैठक माननीय मुख्यमंत्री जी की अध्यक्षता में यहाँ पर हुई है. इसमें सभी लोग, आर्मी से लेके, नेवी से लेके, कोस्ट से लेके, रेलवे हो, बीएमसी हो, सभी डिपार्टमेंट इसमें शामिल थे. बहुत विस्तृत चर्चा इस विषय पर हुई है. ये हर साल ऐसी बैठक होती है, लेकिन हम लोग देखे 2-4 साल से जो बारिश ज़्यादा हो रही है, गांव के गांव पानी में डूब रहे हैं, लैंडस्केपिंग हो रहा है, लाइटनिंग की वजह से कुछ कैजुअलिटी हो रही है, तो इसीलिए माननीय मुख्यमंत्री जी ने बड़ी सूचना इस पर दी है. जो भी करना चाहिए वो करने के लिए आदेश, जिस चीज़ की भी ज़रूरत है वो देने के आदेश माननीय मुख्यमंत्री जी ने इस बैठक में यहाँ पर दिए हैं कि जैसे कि ज़्यादा कैजुअलिटी ना हो, ज़्यादा लोगों को परेशानी ना हो. जैसे पूना में पिछले साल इतना पानी आ गया था, कुछ गलतियाँ थी कि भाई डैम से भी पानी छूटा गया था ज़्यादा, तो इसमें कोऑर्डिनेशन भी होना चाहिए. जैसे हेलीकॉप्टर से लेके, बोट से लेके, NDRF है, SDRF है, उनकी टीम है, तो सभी को अलर्ट मोड पे हमने रखा है. BMC के मुंबई के बारे में भी बहुत सारी सूचना माननीय मुख्यमंत्री जी ने दी है. मुझे ऐसे लगता है कि ज़्यादा कम से कम कैजुअलिटी कैसे हो, नुकसान लोगों का कैसे हो, इसके लिए बैठक थी. और जो भी जरूरी सूचना है माननीय मुख्यमंत्री जी ने दी है. ठीक है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.